नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू युअर यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। तर आज आपण आलोय केळवा बीच वरती, जिकडे आहे केळवा बीच फेस्टिवल। आज सुरुवात होत आहे, माझ्या मागे ओपनिंग सेरेमनी चालू आहे। हा केळवा बीच फेस्टिवल 18, 19 आणि 20 एप्रिल चालणार आहे, सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत। हा केळवा बीच फेस्टिवल जो आहे केळवा बीच वरती ऑर्गनाइज केलेला आहे। याचा ऍड्रेस आहे केळवा बीच वर आपल्याला यायचं आहे। केळवा स्टेशन पासून साधारणपणे 8 किलोमीटर आतमध्ये तिकडे शेअरिंग रिक्षा आणि बसेस सुद्धा अवेलेबल आहेत। केळवा बीच हा खूप मोठा टुरिस्ट स्पॉट आहे, खूप फेमस आहे मुंबईकरांसाठी। वीकेंड्सला सगळे इकडे येत असतात। तसं पण हा फेस्टिवल आता वीकेंडलाच ऑर्गनाइज झालं, तर आपण पण नक्की या फेस्टिवलला या। तर असे फेस्टिवल्स हे भरपूर ऑर्गनाइज केले जातात पालघर जिल्ह्यामध्ये, तसंच केळवामध्ये पण ऑर्गनाइज केला जातो। या फेस्टिवलचा ऑर्गनाइज करण्याचा एक हेतू असतो की जे लोकल बिझनेस आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटो, त्यांचं चांगले प्रमोशन हो, लोकांपर्यंत पोहोचू। तसंच जे आपली लोकल कल्चर आहे, आर्ट्स आहे, त्यांना पण एक प्रकारे प्रमोशन भेटते, चांगला प्लॅटफॉर्म भेटतो, जेणेकडनं एक या माध्यमातून भरपूर लोकांपर्यंत याची माहिती वगैरे पोहोचते आणि ज्यांना माहीत नसतं त्यांना पण भरपूर काही जाणायला भेटते। तर चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि फेस्टिवल बघून घेऊया। नुकतीच आता आपण बघितलं ओपनिंग सेरेमनी झालेली आहे। तारपा डान्सने जे मान्यवर आहे त्यांचं स्वागत करण्यात आले आणि आता पुढे मेन स्टेजवर ते सगळे गेलेले आहेत आणि स्टॉल्सना पण सुरुवात झालेली आहे। काही स्टॉल्स रेडी झाले, काही ते लोक जे स्टॉल्स आहेत त्यांचे जे प्रोडक्ट्स वगैरे आणतायत, लावतायत। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघून घेऊ कोणते कोणते स्टॉल्स यावेळेला लागलेले आहेत। माझं नाव रसिका जयशील सावे आहे। वूड कलर्समध्ये मी वेगवेगळे हँडमेड क्रिएट करते। जसे वॉल डेकोर आहेत, नेमप्लेट आहेत, की होल्डर्स आहेत, फ्रीज मॅग्नेट्स आहेत। हे वेगवेगळे फ्रीज मॅग्नेट्स आहेत, जसे अन्नपूर्णा आहे, बिअर लवरसाठी आहे, स्वामी समर्थांचं आहे फ्रीज मॅग्नेट, सरस्वती स्टँड आहे, वेगवेगळे नेमप्लेट्स आणि हे तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया घरपोच मिळू शकते। वूड कलर्स हा माझा इंस्टाग्रामवरचा ID आहे, नक्की फॉलो करा आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 8451802506। थँक्यू। अश्विनी सावे।
म्हणजे पूर्ण हँडमेड स्टॉल धारक आहेत. आता तर आपल्याला जागा फेस पण इथे उरली नाही की वॉश स्टॉल आहे, देण्यासाठी. शॉवर खरं तर जेल आहे, त्यांचे आभार शॅम्पू मानावे आहे. की ज्यांनी माझा ज्यांनी कॉन्टॅक्ट नंबर आहे उत्स्फूर्तपणे म्हणजे जसं संजय राऊत यांनी सांगितलं की 9923011400. ऑल ओव्हर आपण इंडिया 2 आपण महिन्यापूर्वी कुरिअर सुरुवात सेवा. केली आणि आपल्याकडे प्रतिसाद आपल्याला कोकोनट हा सोप आहे. हा तुम्हाला मिळत कोकोनट आहे. मिल्क सोप आहे. त्याच्यात ज्यांची दिसून स्किन येतं. ड्राय असेल तर ड्राय स्किन साठी आज आपण ड्राय बघतोय राहत की नाही स्किन. अनेक त्याच्यानंतर आपल्याकडे असे stall डिटेन आहेत, सोप अनेक, आहे. डिटेन सोप आहे जो आपल्याला उन्हामुळे वगैरे आपल्या स्किनवर जे टॅनिंग होते ते टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला डिटेन सोप आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे कोचिक सोप आहे. स्किनवर जे उन्हामुळे व्हाईटनिंग होते त्या व्हाईटनिंगसाठी आपण कोचिक सोप यूज करतोय. त्याच्यानंतर हळदीचंदन आपल्याकडे सोप आहे. हळदीचंदनमध्ये आपण आंब्या हळदीचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या स्किनला जो ग्लो येतो तो ग्लो येण्याचं काम याच्या सोपमधून केलं जातं. तर आता आपण जस्ट स्टॉल्स बघितले जे सेटअप झालेले आहेत. ऑलमोस्ट स्टॉल तर सगळे बुक झालेले आहेत, पण बरेचसे स्टॉल अजून सेटअप करायचे बाकी आहेत. म्हणजे ज्यांनी बुकिंग केली ते अजून आले नाहीये. आल्यानंतर मग त्यांचं सामान वगैरे सेटअप करते आणि पूर्ण रेडी होऊन जाईल. बाकी बरेच लोकांनी सेटअप वगैरे केलेले आणि त्यांचं स्टॉल्स पूर्ण रेडी आहे. ज्यांना आवड आहे शॉपिंगसाठी वगैरे ते येऊ शकतात. आणि ज्वेलरीज वगैरे जे आहेत त्याचे भरपूर आहेत, प्लस आर्ट्सचे पण आहेत काही स्टॉल्स. आणि त्याच्यानंतर आता आलोय मी फूड काउंटर्सवरती, जिकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही फूड ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर चला जाऊ आणि आपण काउंटर पण बघून घेऊया. आणि मेन स्टेजवरती स्वागत कार्यक्रम वगैरे चालूच आहे, ते तुम्ही बघितलाच असेल. तर आताच आपण फेस्टिवल बघून बाहेर आलेले, बघितलं असेल अजून तर पूर्ण तयारी झाली नाही, पण संध्याकाळपर्यंत पूर्ण तयारी होईल आणि सगळे स्टॉल्स ओपन होऊन जातील लोकांसाठी. आणि आता इव्हेंट्स पण चालू होणार आहेत. संध्याकाळी काहीतरी जिल्हाध्यक्ष वगैरे येणार आहे, ते थोडं स्पीच वगैरे देतील आणि मग नंतर शोज वगैरे चालू होतील, डान्स वगैरे कॉम्पिटिशन्स आहे ते. आणि जो शेड्यूल आहे 3 दिवसाचा तुम्ही स्क्रीनवर दाखवतोच, त्या हिशोबाने इकडे चालणार आहे. तर तुम्ही या फेस्टिवलमध्ये सहभाग घ्या आणि आनंद घ्या. आणि या शोमध्ये यावर्षी या फेस्टिवलमध्ये आपले जे ऑटोमोबाईल सेक्टरनी पण खूप चांगला सहभाग घेतलेला आहे. भारताचे जे प्रमुख ब्रँड्स आहेत जसं टाटा, महिंद्रा, मारुती आणि होंडा यांनी सुद्धा सहभाग घेतले. त्यांनी त्यांचे टॉप एंड कार्स ठेवलेले आहेत, जशी टाटाची कर्व आहे, महिंद्राची BE6 आहे, मारुतीची त्यांची ब्रेझा आहे आणि होंडावाल्यांनी इलेक्ट्रिक क्रेटा पण ठेवलेली, जे प्रमुख आकर्षण झालेले आहे अख्ख्या फेस्टिवलमध्ये. तर तुम्ही याल तर तुम्हाला या गाड्या सुद्धा बघायला भेटाल. आणि आजचा ब्लॉग जो होता आम्ही इथे सेंड करतो. हा आपल्याला ब्लॉग कसा वाटला तो नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा. भेटूयात आपण एका नवीन ब्लॉग सोबत. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.